पावसाळ्यात अंध मुलींना वर्षाचं असते. कोथरूडच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना आपण पावसात भिजायला घेऊन जातो. त्या सांगतील त्या ठिकाणी नेतो. मागे त्यांनी म्हणजे कुठे असेल, म्हणजे लोणावळा असेल, शिरगाव असेल, प्रतिभा शिर्डे असेल, नारायणपूर असेल, वेल्हेत असेल. एक वर्ष ते म्हणले आम्हाला भात शेतीच करायची. चिखलात त्या उतरल्या, भात शेती केली. म्हणजे ते एक की तोही अनुभव आणि घेतात. आणि मग ते लक्षात आलं की अरे आपल्या महिला ज्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या असतात की आम्ही सगळे नवरे सगळेच देत असतो, पण बायकांची कायम किरकिर असते की काही मिळत नाही. आणि जीवनाचा आनंद मिळत असतो, सगळं मिळत असून सुद्धा मी घेत नाही. तर ह्या मुली दिसत नाही तरी जीवनाचा आनंद कसा घेतात ते बघण्यासाठी आम्ही आमच्या महिलांना नेतो. आणि त्या जीवनाचा आनंद जे काही फिरायला येतात किती घेतात तो ह्या आमच्या महिलांना कळतो. आणि कमीत कमी ते 15 दिवस 20 दिवस तरी सगळ्यांचे नीट जातात की अरे आपण हॅपी जगलं पाहिजे. जगण्याची दृष्टी कशी असावी हे दृष्टीहीनांकडून शिकावं. नक्कीच नक्कीच. थोडक्यात